जर बघितली तर हा हॅबिटॅट आणि ही जॉग्राफिकल कंडिशन ग्लोबली युनिक आहे। आणि जर भौगोलिक क्षेत्र बघितलं तर वनविभागाकडे असणारं क्षेत्र हे खूप अल्प आहे। 1.21% इतकंच वनविभागाचं आहे। आणि इतक्या मोठ्या मोठ्या या ज्या डोंगर रांगा आपल्याला दिसतात ह्या 99% या खासगी मालकीच्या आहेत। वनविभागाला ह्या खासगी मालकीच्या डोंगर रांगा असल्यामुळे तिथे लिमिटेशन्स येतात, पण तरी पण तिथे वन्यजीवांचा अधिवास हा अतिशय प्रमाणात विपुल प्रमाणात असल्यामुळे वारंवार रेस्क्यू ऑपरेशन्स वनविभागामार्फत होतच असतात। रेस्क्यू ऑपरेशन्सचा पाहता वर्षभरामध्ये जवळपास मोर देन 600 रेस्क्यू ऑपरेशन्स रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतात। आणि रोजच स्नेक रेस्क्यू ऑपरेशन्स जर डेली रुटीन आहे आपल्याकडे रत्नागिरीमध्ये। यू पीपल विल नॉट बिलीव्ह की आपल्याकडे ब्लॅक पॅन्थरचं अस्तित्व आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 6 ब्लॅक पॅन्थर्स आहेत जे वनविभागामार्फत कॅमेरा ट्रॅप थ्रू मॉनिटर केले जातात। आता रिसेंटली आपल्याला 4 टायगर्सचं अस्तित्व लक्षात आलेलं आहे। वरून म्हणजे हेळवाक साईडवरून सह्याद्री टायगर रिझर्व्हवरून टायगर रत्नागिरीमध्ये खाली उतरलेले आहेत। 4 मेल टायगर्स आपल्याकडे रत्नागिरीमध्ये आहेत। तसंच इथे बाकीचं विविध म्हणजे वानर माकडांचा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे। तर शेतकऱ्यांना वेळोवेळी पीक नुकसानीची प्रकरणे वनविभागामार्फत मंजूर केली जातात। रेस्क्यू ऑपरेशन्स तत्परतेने केली जातात। आजपर्यंत मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट्समध्ये लेपर्डनी अटॅक करून असं कुठली मनुष्यहानी झालेली नाही आहे। आणि जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार यांचे वानर माकड व इतर वन्य प्राण्यांकडून जे मोठ्या प्रमाणात नुकसान होतो त्याला जवळपास आपण 74 ते 75 लाख रुपयाची नुकसान भरपाई मागच्या वर्षी दिलेली आहे। आजचा हा जो कार्यक्रम आहे तो वनविभागाने घेण्याचं याच्यात एकच मोठं होता की मागच्या वर्षी माननीय उदय सामंत साहेबांची ही संकल्पना होती की इथल्या शेतकऱ्यांना जसं मँगो रिव्होल्यूशन झालेलं आहे, जसं कॅश्यू रिव्होल्यूशन झालेलं आहे, तशाच पद्धतीने खैराची रोपं लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावं। आणि शासनामार्फत खैराची मुफ्त रोपं जर शेतकऱ्यांना दिली गेली तर येणाऱ्या काळामध्ये त्यांची आर्थिक सुबत्ता वाढेल। या दृष्टिकोनातून आपण जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवला आणि माननीय मंत्री महोदयांनी तो अतिशय पॉझिटिव्हली आपल्याला मंजूर केला। आणि वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी असं दोघांनी मिळून 5.5 लाख खैराची रोपे निर्मिती केली। आज त्याच खैराच्या रोपांच्या वाटपाचा हा एक कार्यक्रम सोहळा आहे। आणि शेतकऱ्यांना याचा येणाऱ्या भविष्य काळामध्ये 12-15 वर्षामध्ये ती एक प्रकारची FD आहे आणि नक्कीच त्याचा फायदा होणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे वनवनवा प्रतिबंधक योजना। या वनवनवा प्रतिबंध करण्यामध्ये वन विभागाला जे लिमिटेशन्स येतात 1% फक्त फॉरेस्ट लँड असल्यामुळे, तर आम्हाला सर्वांना तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे। कारण का खासगी मालकीच्या क्षेत्रामध्ये उपाययोजना करणे याच्यामध्ये जे लिमिटेशन्स येतात यासाठी आज एक वनवनवा प्रतिबंधक योजनेचं आपण लेक्चर आयोजित केलेलं आहे। आणि मंत्री महोदयांनी आपल्याला हे आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला जिल्हा नियोजन मधून, नाविन्यपूर्ण मधून, आपत्ती व्यवस्थापनामधून वनवा प्रतिबंधक उपाययोजनेसाठी नक्कीच ते मदत करणार आहेत। ग्लोबल चिपळूणच्या वतीने ग्लोबल टुरिझम चिपळूणच्या वतीने या वनवा प्रतिबंधक योजनेमध्ये अतिशय सहकार्य लाभलेले आहे। त्यांनी खूप चांगले इनपुट्स दिलेले आहेत आणि फील्डवरती वनवा प्रतिबंध करताना आम्हाला साहेब इथल्या लोकल युवा शक्तीच्या मुलांचा अतिशय कायमच मदत होते आणि त्यांची रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये पण मदत होते आणि येणाऱ्या काळात सुद्धा होईल अशी अपेक्षा आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याचे हे दोन्हीही प्रश्न आज आपल्या समोर जे उभे राहिलेले आहेत तर याच्यासाठी चांगले सोल्युशन्स निघतील आणि येणाऱ्या काळात दरवर्षी आपण ही खैर रोपे वाटप कार्यक्रम ही मोहीम पुढच्या येणाऱ्या 10-15 वर्षासाठी केली तर इथल्या शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढेल इतकीच मी अपेक्षा ठेवते। आणि वन विभागाच्या वतीने माझं हे प्रास्ताविकपर भाषण आवर्त घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र।